प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. येवला रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म कामाचा शुभारंभ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस व ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट माणिकराव शिंदे यांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आला. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करराव भगरे सर व रेल्वे सल्लागार समिती सदस्य योगेश सोनवणे यांच्या पाठपुराव्याने येवला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 व 3 च्या कामांना मंजुरी मिळाली होती. यावेळी योगेश सोनवणे, सुभाष निकम, रुपेश दराडे, राजेंद्र हिरे, लाला कुक्कर, उमेश पटेल आदी हजर होते. न्यूज लोकतंत्र 18 साठी अयुब शाह, येवला. खरं तर आज या ठिकाणी हे जे उद्घाटन झालेलं आहे ते या ठिकाणी नवीन प्लॅटफॉर्म येवले स्टेशनला जो खासदार भगरे साहेबांच्या प्रयत्नातनं आणि त्यांच्या सर्व पुढाकाराने आणि त्या ठिकाणी आमचे रेल्वेवर सदस्य असलेले सल्लागार समितीचे येवल्याचे योगेश भाऊ सोनवणे आणि रेल्वेवर सदस्य असलेले दुसरे सदस्य सुभाष भाऊ निकम यांचा पाठपुरावा हा आजच्या या उद्घाटनाला खरा कारणीभूत आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातनं मोठी नागरिकांची सोय होणार आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आज सर्व येवले नगरपालिकेचे नगरसेवक आणि इतर सर्व या परिसरातील मान्यवर लोक या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या या उपस्थितीत होणाऱ्या या उद्घाटन समारंभात या ठिकाणी रेल्वेचे अनेक कामं प्रस्तावित आहे ते देखील लवकरात लवकर सुरू होतील. आणि या ठिकाणी मी पुनश्च एकवार खासदार भगरे सरांचा आणि या केंद्र सरकारचा या ठिकाणी अभिनंदन करून त्या ठिकाणी त्यांनी ही जो सोय करून दिलेली आहे तिच्या पाठपुराव्याकरता प्रयत्न करणाऱ्यांचा देखील स्वागत करतो आणि त्यांचं आभार देखील या ठिकाणी मानतो. स्टेशन आता मोठं झालंय पण तो प्रयत्न आहे. मध्यंतरी पंढरपूरला जाणारी रेल्वे ही या ठिकाणावरनं सुरू व्हावी आणि ती एक सोय व्हावी याकरता प्रयत्न झाले. खासदार भगरे सर हे त्यांच्या परीनं त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे रेल्वेच काय परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कांदा उत्पादकांचे प्रश्न असतील, सर्वच घटकाच्या बाबतीमध्ये प्रयत्नशील असतात आणि केंद्र सरकारकडनं ते प्रश्न सोडून घेतात. हे देखील आपण वारंवार बघितलेलं आहे.